आताशी नारासोबार आहे. विरारला बघायचं आपल्याला उतरायला भेटतंय का. माझ्याकडे ही सूटकेस आहे. पूजा आणि गोटी लेडीज कोचमध्ये. त्यांच्याकडे अजून 2 सूटकेस आहेत. उतरलो फ्रेंड्स ट्रेनमधून. कसा बसा तुम्हाला भेटला ना उतरायला. चला आता पोचू पटपट घरी. बाहेर आल्यावरती ऑटो पण भेटले तर आपण डायरेक्ट 100 रुपीज पे करून चाललं घरापर्यंत. सगळ्या सूटकेस विस्केट आहे तर हा बेटर ऑप्शन आहे. परत रॅपिडो बुक करणार थांबणार परत आहे ना. बाय द वे गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू द न्यू ब्लॉग. पोचलो आपण मुंबईमध्ये आणि आता आपण आपल्या घरामध्ये. हा आता घरी पोचू थोड्या वेळात. पहिला तर फ्रेश अप व्हायचं, ब्रश करायचं आणि आंघोळ करायची. काय पण कर थोडं फ्रेश वाटेल. झोप एकदम आधी अधुरी होत आली. तुमची झोपलेलात ना तुम्ही दोघी तर पहिलेच झोपून गेले. तरी पण अर्धवटच चालले. बेटा तुझी झोप तर झाली आहे है ना. तुला पण झोपायचं. जिमला बघेल गेलो तर गेलो नाही तर नाही. बस चला बॅगा उचलून बेजार झाले. ट्रॅव्हलिंग मध्ये फक्त आपला प्रवास होता आणि बॅगा उचलणं होता. अरे चल बाहेर पिक्चर स्टार्ट हो गया. पहिल्या घरात आला आपण सगळे खिडक्या ओपन करू. बरोबर वाई घे होत्या. हो टोपी पी हे बघ. यांचीच भीती होती कॉक्रोचची. वरतून पॅक करायचं आज करतोच ते काय आपण करून. आज मेन टास्क आहे वरतून पॅक करायचा माझा आणि व्लॉग्स एडिट करायचा. हो गया. चला फास्ट या साईड. सगळं ओपन केलं. पूजा किचनची खिडकी उघडी ठेव थोड्या वेळ. चल किचनची खिडकी पण ओपन करून ठेवू. घेऊन पण चला आता मी जातो पटकन. पहिला फ्रेश अप होऊन घेतो. थंड पाण्याने आपण आंघोळ करून घेऊया. कंटिन्यू करू थोड्याच वेळात सगळं रेडी झाल्यावरती. 1 2 ती चप्पल का घालते तुला लूज होते ना. बुकवर मी रेडी झालो फ्रेंड्स. बाहेर चाललो आपण काहीतरी नाश्ता आणि फ्रुट्स घ्यायला दूध घ्यायला. चला इथेच बसून ना समजलं. चला आपलं पार्सल झालंय. तू काय खाणार आहे. फक्त इडली ठीक आहे. मेंदूवडा नाही. काहीतरी प्रॉब्लेम समजलाय फ्रेंड्स. मी तुम्हाला घरी गेलो प्रॉपर एक्सप्लेन करतो काय ते. आता बुगला मी आंघोळ घालत होतो तेव्हा मला समजलं थोडं काहीतरी. तर आत्ताच थोडं पॅनिक नको व्हायला. पहिला काहीतरी कन्फर्म करतो काय ते. कारण की मी पण कन्फ्यूज येते नेमकं काय. 2 त्यांना बोल 2 ग्रेप्स जा त्यांना बोल जा. तर त्यांना सांगायचं असतं बोल भैया 2 ग्रेप्स दो. 2 ग्रेप्स द्या बोल. बेटा तू लाजायचं नाही आणि घाबरायचं बिलकुल नाही. त्यांना काय बोलायचं भैया 2 ग्रेप्स द्या. जा जा हाय चल माझ्यासोबत आहे. चल मी तुझ्या सोबत येतो. तू बोल ग्रेप्स बोल लवकर बोल लवकर. ग्रेप्स येतो ग्रेप्स ब्लॅक ग्रेप्स नाही बोलले तू. बोलायला शिकायचं बेटा असं लाजायचं नाही. घे ग्रेप्स घे केवढे पाहिजे तेवढे घे. हा टाक लवकर. हे दाबू नको ते टाक येतात. ते पण घे घे अजून उचल अरे उचल लवकर हा बस. एवढे काय फ्रूट घेतले पकड. बाबा दादा भेटून बरं वाटलं. वाडे
गावी. नाईस टू मीट यू. पाव असं पूर्ण जेवणच आणलंय, बाकी काय नको करायला. हे बघ, हे इडली मेंदू वडा, दूध, खूप अंडे 1 डझन, फ्रूट्स आणले खूप सारे, आणि हे घेतलं. हे घे. हे गाणं पण बनवलं, ऐकायचं का? नाही. ऐकायचं पूजा? हा मी सांगतो. नाश्ता करून घेऊ. अच्छा, मी गाणं काय बनवलेलं बेटा? आपण काय गाणं बोलत होतो स्कूटीवर? आमची छोटी छोटी बुबू खाणार इडली, छोटी बुबू आमची छोटी छोटी बुबू इडली. बुबू खाणार 2 इडली, मम्मा खाणार 2 इडली, डॅडा खाणार 4 इडली, आत्ती खाणार 5 इडली. बुबूचं पोट एकदम छोटं, मम्माचं पोट थोडं मोठं, डॅडाचं पोट अजून मोठं, आत्तीचं पोट सगळ्यात मोठं. बरोबर आहे, असणार ना आतीचं बोल. सत्य आहे, सत्य आहे, सत्य आहे. उघड डस्टबिन मध्ये टाक. बुबू तिकडे गेले. उघड डस्टबिन. डस्टबिन नाही, ते ह्याच्यात टाकूया ना, त्या पिशवीमध्ये. हाराची पिशवी करतेस ती. ते पूजा हे असं दरवाजाला एवढं मोठं राहणार, लागणार दरवाजाला. मग थोडं वरती नाही बांधू शकत आपण? त्याला काय घरातून फिरवायचं काय, पूजा करायचं असं काय नाही. इथूनच पूजा करता येईल. शंख पण आहे याच्यामध्ये. तेव्हा एक छोटा शंख आहे. हे मध्ये काय आहे? काहीतरी आहे. एक हे आणि हे काय आउट ऑफ डिलिव्हरी झालंय DTC काय मागवलं. गुड मॉर्निंग फ्रेंड्स, हा आहे डे 3 जेव्हापासून आपण रिटर्न आलोय मुंबईला. आणि काल पण मस्तपैकी आराम झाला. आता सकाळी सकाळी पूजाने बनवलं छानपैकी पोहे बघा, शेंगदाणे पण टाकले होते. आणि त्यासोबतच मला जे हवं होतं ना, का मी बोलत होतो 2 दिवसाचा आराम पाहिजे मला, थोडं तरी रेकलेस पाहिजे, थोडंसं आराम. ते झालंय बऱ्यापैकी. ओके, मी तर म्हणेल 1 दिवस एक्स्ट्राच झालाय. आय एम फिलिंग व्हेरी गुड, प्लेझेंट आणि तयार आहे आता खूप काय काय परत मेहनत करायला. तर मी खास करून प्लॅन करतो नेक्स्ट ट्रिप. कदाचित मी एकटाच जाईल त्याच्यामध्ये, किंवा पूजा बुकू असतील इंटरेस्टेड, तर मग ते पण. नाही तर मी तर स्वतःसाठीच प्लॅन करतो. एक जवळपासच आहे आणि ते सांगेल नंतर एकदाचा फिक्स झाल्यावरती. ब्लॅक चहा जो मी बंद केलेला प्यायला, तो ठीक आहे, आता समोर आला तर पिणारच. कसे झाले पोहे? पाय कुठे जायचंय तुम्हाला? भीमा शंकर. नशीब मी चावी घेतली हा स्कूटीची, नाही तर मी पण निघताना घेणार होतो, पण ती कशी काय माझ्या खिशात. खाली आहे ना सर. वीज बंद होतो दरवाजा पटकात एकदम 1 सेकंडमध्ये ठाप करून. बाय बाय. बॅग हो गया. रडू नको, तू बॅग भरून या. मागून काय कर. अरे तिला पण यायचं सोडायला, तिला नाही मग परत आवडेल. तू परत ये, मग मागं परत तुला सोडायला. तर स्पेशल ट्रेन आली आहे इथून बँड्राला जाणारी. गुड्डी सोबत पाण्याच्या बाटल्या पण आहेत. गुड्डी निघेल फ्रेंड्स आता इथून दादरवरून. ते आता पुण्याला जाणार आहे. सांभाळून जा, झोपू नको. जा जायला. बाय बाय बाय. आम्ही बसतो. जा फ्रेंड निघाली फ्रेंड्स. बाय बाय. चल, गुड्डीचा प्लॅन आहे इथून ती दादरला जाणार आहे, दादरवरून मग पुण्याला जाणार आहे प्रायव्हेट कार पकडून. आता मला लवकर खाली पोचायचं आहे. पुढं गेलेलो मी, पण म्हटलं स्टेशनला आलोच तर एक ग्लास सोडा तर बनतोच. त्याचं माझ्या समोर फ्रेंड समोसा रगडा पण आहे. पूजाने घरी भाजी बनवली आहे, तर मी इथे खाऊन गेलो तर पोट भरेल. येऊया लवकरच स्टेशनला समोसा रगडा खायला. आता आपण इथं पार्किंगमध्ये स्कूटी उभा केलेली. पार्किंगमध्ये स्कूटी उचलून नेली इथे. हे लोक कुठे नेतात काय माहिती. तो स्कूटी कुठं खरोडीला घेऊन गेलेत तिथं मी विचारलं पाठी ऑफिसमध्ये. तिथून ऑटोस करून जावं लागेल. बस ती स्कूटी व्यवस्थित कंडिशनमध्ये असली पाहिजे, बाकी ठीक आहे. माझी सुट्टी आहे, नो पार्किंगमध्ये उभी केली. बट मला वाटतं इथं नॉर्मली स्कूटर उभ्या असतात गाड्या बिड्या, म्हणून ठीक आहे. स्कूटी होती तिथं कुठं बघा नो पार्किंगचा बोर्ड पण लागला नाही आहे, ना पुढे ना पाठी. बाकी ते लोक म्हटले आत्ताच 5 मिनटं झाले तुमची स्कूटी उचलली इकडून. म्हणजे जर मी तिथं ज्यूस नसतो पीत बसता ना ते सोडा, तर कदाचित मला तिथं स्कूटी भेटली असती.
पिण्याच्या नादात. बाकी त्याच्या आता सर होते, त्यांना मी विचारलं सर काय प्रोसिजर आता काय, ते बोलले काय नाही टेन्शन नको घेऊ, जा पटकन, अजून गाडी पोहोचली पण नसेल, जा थोड्या वेळात, तर गाडी भेटेल तिथं. असं मल्टिपल टाइम मी इथे जाऊ दे आता काय, जाऊन गाडी सोडून नेक्स्ट टाइम पासून लक्षात ठेवू नको अशी उभा करायला. तरी आज जस्ट स्कूटी पार्क करून जेव्हा मी निघालेलो पुढे, असं पाठी एकदा वाटलं की जाऊ आणि हँडल लॉक केलाय तो अनलॉक करू, कारण की ह्याच्यामध्ये ते नाही का हँडल डायरेक्ट असं खाट करून ओपन करतात, तर काय डॅमेज नको व्हायला. पण असं कन्फर्म वाटलं होतं की जायचं, असं वाटलेलं की यार उगाच नेली तर तो डॅमेज नको व्हायला. पण राहू द्या, जे काय होतं चांगल्यासाठी काय ना काहीतरी शिकायला भेटतं. जाऊ आणि बघू आता काय प्रोसिजर आहे, किती लेती आहे की काय, दुसरा काय करू, फाईन पे करून स्कूटी घेऊन निघायचे. बिकॉज हा असा माझा फर्स्ट टाइम एक्सपिरियन्स आहे की स्कूटी उचलली गेली कुठून तरी. हा डाऊटफुल आहे की स्कूटी इथपर्यंत आली पण असेल की नाही, आणि माझ्या समोरच गाडी येते टोविंग व्हॅनची, आणि मला आपल्या स्कूटीची टेल दिसते असं वाटतंय. मी त्यांच्या पहिल्या अगोदर इथे पोचलोय. आता आपल्याला त्या ऑटोला जाताना इथं उठवलं, हे हॉस्पिटल आहे त्याच्या इथं, आणि आता स्कूटी आपली इकडून आपली नाही वाटत आलं की आहे. इथं आपली स्कूटी आहे, त्या स्कूटीवरती बसले तेच ते म्हटले इथं ऑफिस आहे, पहिला तिथं फाईन जमा करा. बघा ही त्याच्या पाठी आपली ओली स्कूटी आहे, ती तो ओव्हर घेण्यात आली. ते सगळ्यात शेवटी आपली स्कूटी गावात पूर्ण तेल वील सगळं हे झालंय पाठवून, डॅमेज गेली 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 गेले चाल. अरे लॉक आहे, आपण फाईन वाईन भरून टाकलाय. बट ह्याचीच भीती होती, बिकॉज ते थोडंसं नाही का तेल आपली निघाली, थोडं प्रेस केलं तर ते बसलं पण, आणि ते प्रेस केल्यावर बसलं पण, जिकडून तेल ओपन झालेली. जाऊ जातं काय, माझीच चुकी आहे, आपण कुठं भांडण करत बसायचं हे ते सगळं, तेवढा टाइम पण वेस्ट आपला, त्यांचा पण. आता आपली माझी गाडी त्यात आपली स्कूटी फ्रेंड्स अगोदर पण इथे पण पकडली गेली होती, जू चौपाटीला पकडली नाही, तिथं गेटवरती उभी केली, तेव्हा त्याचं किती 2000 का 1200 का कितीतरी फाईन लागलेला, ते वेगळं. पण आता इथे सेकंड टाइम होतं, तर मी सरांना रिक्वेस्ट केली, सर प्लीज 2 मिनिटासाठी गेलेलो बॅग सोडायला, तर मग ते बोलले ठीक आहे जाऊ दे. आता सेकंड टाइम असं झाल्यावरती थोडा एक्स्ट्रा चार्ज, डबल चार्ज पे करावा लागतो. ते बोलत होते 1700 रुपये होईल, त्यांनी थोडंसं कमी केलं. पावती वगैरे सगळं काही दिलं आहे, थांबू थोड्या मिनटं आणि अजून स्कूटीला जरा इन्स्पेक्ट करू. त्यांच्या पुढंच कसं चेक करत उभं राहू म्हणून नाही काय केलं, जरा बाहेर आलं तर आता थोडं साईडला घेऊ आणि बघू स्कूटी कुठं काय दुसरीकडे काय डॅमेज झालं आहे का. तर म्हणून ठीक आहे, साईडनी पण थोडून पण ठीक आहे. एक हे थोडंसं लूज झालं आहे, त्या वेळेतून बाहेर निघालं, ते पॅक होतं. आणि एक आहे आपल्या पावत्या, एक ती पावती जे ट्रॅफिक पोलिसची, आणि एक टोविंगचे पण चार्जेस असतात. ते मला आता समजले की जी गाडी टोविंग करून नेते ते पण त्याचे पण चार्जेस घेतात टोविंगचे. ठीक आहे, एक टाइम एक्सपिरियन्स लाईफमधला, नेक्स्ट टाइमपासून आपण सावध राहू, नको काही असं गोष्टी करायला ज्याने आपल्याला फाईन बसेल. काय मी म्हटलं कुणाला गेलास की काय सोडायला? अरे नाही, स्कूटी सोडवायला गेलेलो यार. पाणी खाती त्याचा? हा आहे, थोडंसं आहे. तू पुसलंय काय? हो, ते जाऊ दे. तिला कुठे बसवलं? फास्ट ट्रेनलाच बसवलं दादा. तू स्ट्रेट बस ना, किती पूजा पाठ वापरून बसली आहे. ते लांब आहे तिकडे टोविंग सेंटर, ते जिथं आपण तो हॉस्पिटल नाही का, आपण त्या पेट्रोल पंपच्या शोधात पुढे गेलेलो, त्या हॉस्पिटलच्या खालीच आहे साईडला टोविंगचा. गाडी उचलली कुठून? जिथून मी हमेशा नाही का एकदा दोनदा पार्क केली त्या मधल्या गल्लीमध्ये, समजलं ना कुठे, तिथं ते पार्किंगच्या स्टेशनच्या समोर तिथे. आम्ही तिथं उतरलो आणि तिथं हे पीक बसलो रे, आपलं ते सोडा नाही का आपल्या, त्याच्यातच आधी वेळ जातो. जिथे बघावं तिथे ते खायला पहिलं शोधशील, आपल्या वस्तूंकडे लक्ष नसतं. काढलंय गुलाबाचं ना. येस, मस्त पैकी आज लंच मध्ये कोणतरी फ्रुट्स खाणारे 2 लोक. लंच झालाय दोघींचा पण. अच्छा झालंय, आफ्टर लंच. अरे वा, आणि आफ्टर लंच आहे ते. अरे बापरे.
व्हेरी गुड का शाबाश. ऍपल आहे, वॉटरमेलन आहे, ऑरेंज आणि ग्रेप्स. एन्जॉय बोथ ऑफ यू. उद्या एन्जॉय तू पण. मला तर काय एन्जॉयच करायचं ह्याच्यात. त्यासकट आपण पण एन्जॉय करतोय कालचा ब्लॉग एडिट करून. फोटो थोड्या वेळात एडिट होईल आणि अपलोड पण होईल. मग आपण जाऊया बाहेर बुगूला खेळायला घेऊन, किंवा मीच जातो एकटाच. काय गेम आहे? जेवण जिरवायचं. 3, 2, 1 स्टार्ट. गुड्डी पोहोचली फ्रेंड घरी किती वाजता? 7:30. आणि आपण आता रात्र झाली जेवायला बसलो. भाजी 1, चपाती 2, 3 स्टार्ट.